आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आई, आता तू थांबू नकोस. हीच ती वेळ आणि हाच तो क्षण त्या सगळ्यांनाच त्यांची जागा दाखवून देण्याची. ते महिषासूर असतील तर तू काली होऊन त्यांचा नाश करण्याची. लपवी चालली. कुणाचा फोन आहे हा? मैत्री ताईसाहेब बऱ्या झाल्या आहेत. हे शोभा मॅडम ना फारसं आवडलेलं दिसत नाहीये. नक्कीच त्या फोन करून सगळ्यांना सांगणार आणि काहीतरी अडचण निर्माण करणार. निदान आजच्या दिवशी तरी हे व्हायला नकोय म्हणून मी त्यांचा फोन लपवून ठेवला. हे तू चांगलं काम करतेस बघ. त्या बघा नाव काढलं आपण. आणि रूपा, काय मॅडम? माझा फोन मी इथेच ठेवला होता, पाहिला का तुम्ही? नाही हो. नाही म्हणून नाही, तोंडाकडे काय बघताय? पटकन शोधायला लागा. नेमका गरजेच्या वेळी फोन सापडणार नाही. जाऊ दे, उशीर करून चालणार नाही. घरच्या फोनवरून सगळ्यांना कळवते. ह्याला पण आताच बिघडायचं होतं. मैत्री काय सुधारली आहे? घरातल्या सगळ्या वस्तू बिघडायला लागल्यात. इथे माझे हात थरथरू राहिले आणि बॉडी पण काही काम करायला नाही म्हणून राहिली. पण आमच्या मॅनेजरला समजेल तेव्हा ना. कुठे गेला मॅनेजर? अबे मॅनेजर. येस सर. पहिले मला खरं सांग, तुला खरं तर मला वेडसर म्हणायचं असतं ना, पण मी रागवण म्हणून मला तू सर सर असं म्हणून राहिला ना, बरोबर ना? नाही सर, प्लीज असं बोलू नका. प्लीज बोलू नका. मग मी केव्हापासून तुला सांगितलं मला दारू पाहिजे म्हणून? कधी? अरे कधी येणार माझी दारू? सॉरी सर, पण यापुढे तुम्हाला दारू द्यायची नाही अशी वरून ऑर्डर आहे. अरे या कंपनीचं सगळं स्टिअरिंग माझ्या हातात असताना तुम्ही ऑर्डर कोणाच्या फॉलो करतात? इथं कोणी माझ्यावर नाहीये. आपणच 2 पॅक मारले ना असं वर वर जातो. पण याच्या अगोदर तू कधीच असं म्हटलं नाही वरून ऑर्डर आली म्हणून.
माझ्या तब्येतीच्या काळजीबद्दल तुला प्रिन्स काही बोलला का? नाही सर. मग असं कोण आहे जो इथून माझ्यावर हक्क गाजवेल? मॅडम, मैत्री मॅडम. मला खात्री पटली, माझ्या वाटणीची आज तू पिऊन राहिलाय. अबे ती ब्रेक फेल झालेली गाडी मला काय ऑर्डर देणार? अबे घरात पडली ती, तिच्याच खोलीत एका कोपऱ्यात. नाही सर, त्या आता घरी नाही आहेत. मग कुठे आहे? मॅनेजर, हे बघ माझं असं होतं, मग माझा पॅकचा टाइम हुकला ना की मला असं भास व्हायला लागतात. आणि मी ज्या लोकांची नावं घेतो ना ती लोक मला अशी समोर दिसायला लागतात. हे बघ मला आता इथं मैत्री दिसू राहिली. मामा, वेळीच भानावर या, नाहीतर तुम्हाला माझ्या पद्धतीने भानावर आणावं लागेल. मी काय म्हणतो मैत्री? अजिबात काही म्हणायचं नाही, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं फक्त. तुम्ही स्वतःसाठी दारू आणायला सांगितली? कोणी? कधी? कोणाला? नाही नाही नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. हा 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 हा, ते देवाच्या दिवाबत्तीसाठी तेल आणायला सांगितल्याचं तेवढं आठवतं मला. बास बास झाली तुमची नाटकं. दारू सोडण्याबद्दल मी तुम्हाला अनेकदा सांगूनही तुम्ही माझं ऐकलं नाहीत. असो, तसे वय काय झालंय तुमचं? 60 पार केली, पण तू असं काहून विचारू राहिली? माणूस कितव्या वर्षी रिटायर होतो? हा 58-60 या वर्षाच्या दरम्यान. अरे, तुमचं तर रिटायरमेंटचं वय उलटून गेलंय. तुम्ही तर 60 पार केले. अजून किती वर्ष ही जागा अडवून बसणार आहात? चला उठा. एकदा सांगून कळत नाही का? बाजूला वा, उठा. उद्या दादा. आदिशक्ती ट्रान्सपोर्टची सगळी जबाबदारी आता तुम्ही सांभाळणार आहात. आती होतंय, आती होतंय सगळं.